हाय नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. कशी आहात मंडळी? बरे आहेत ना? मस्त आनंदी राहायचं. उन्हाळा आहे, भरपूर पाणी प्यायचं, स्वतःची काळजी घ्यायची. थंड खायचं, कलिंगड खायचं, टरबूज खायचं, थंड थंड खायचं सर्व. आणि लिंबू सरबत प्यायचा. चांगलं चांगलं राहायचं. निरोगी राहायचं. भरपूर पाणी प्यायचं आणि निरोगी राहायचं. तर चला, असाच एक छानसा विषय घेऊन आलेला आहे. हां हसू नका कुणी हसायचं नाही. माझ्या व्हिडिओला सांगतो तुम्हाला, गमतीदार असा विषय घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. तर सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि यूट्यूब फॅमिलीमधील सर्व माझ्या बहिणींना, मुलींना, मैत्रिणींना, माझ्या नातींना, कोण कोण आहे सर्वांना मला विचारायचं आहे. म्हणजे की नाही, कसं आहे, गरोदरपणामध्ये कुणाला कशाचे डोळे लागतात, कुणाला कशाचे डोळे लागतात, त्याच्यावर विषय चालू आहे. त्या विषयावर मी बोलणार आहे. काय, कुणाला चिंच खाऊ वाटते, कुणाला कैरी खाऊ वाटते, कुणाला पेरू खाऊ वाटतात, तर कुणाला काय काय खाऊ वाटतं. काय, तसाच माझा पण किस्सा आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. माझी मोठी मुलगी मला गरोदर राहिली मी माझ्या मोठ्या मुलगीच्या वेळेस. आणि मला का नाही माती खाऊ वाटायची, लई माती खाऊ वाटायची. आणि आता शहरात कुठले आले माती, असं झालं. मग ह्यांनी काय केलं, त्यांच्या ऑफिसमधला एक शिपाई होता वाठारचा, त्याचं शेत होतं. त्याला का नाही माती आणायला सांगितली. आणि मला माहीत नव्हतं बरं का, म्हणजे अशी विकत माती मिळते, ती काऊ मिळतो, किंवा असं भाजलेली माती मिळते, भाजकी माती, असं ते काय मला एवढं माहीत नव्हतं. आणि तेव्हा कुठली दुकानं एवढं काय माहिती, काही माहिती नव्हतं मला. फक्त मला माती काय ते एवढंच माहीत होतं. मग त्यांनी का नाही माती आणायला सांगितली. मातीचे असे ढेकळं आणलेले. आणि काय करायचे, मीटरमध्ये एवढीशीच माती मला ठेवून जायची. माती एवढी ठेवायचे, त्या बॅगला कुलूपला. हसू नका कुणी. त्या बॅगला कुलूप लावायचं आणि ती किल्ली ऑफिसला घेऊन जायचे. आता तुम्ही सांगा मला, एवढासा ढेकळ तो दिवसभर पुरणार आहे का? लई तलप यायची, काय करावं असं मला व्हायचं. आणि ना द्यायचीच नाहीत. अशी गंमत. कुणाकडं मागायची? तेव्हा काय एवढं आपल्या ओळखी पाळखी नव्हते, आपल्या कोण ओळखीचं नव्हतं, आणि तिथं काय असं शेत पण नव्हतं. कुणाकडं मागायचे? आणि नंतर मग मला त्या मातीची सवयच लागली बरं का. हे डोहाळं झालं, ही नंतर मला सवयच लागली मातीची. पण मग नंतर ना, म्हणजे अशी डिलेवरी झालं की मग ते सवय कमी व्हायचे. पण नंतर माझं कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं ना, मग मला माती खाऊ वाटायला लागले. आणि तुम्हाला सांगते, म्हणजे आता हे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला. 7-8 वर्षापूर्वीची अशी माती खायची मी. ते गवताच्या वळ्या नसतात का, गवताच्या वळ्या, आणि ते गवत कुठलं असतं, डोंगराचं गवत असतं, आणि त्याला ती माती असते, अशी खरपूस माती लागायची. नातखोळा माती लागायची. ज्यांनी कुणी माती खाल्ली असेल ना, त्यांना ती माहिती. अशी माती, लई भारी माती लागायची. आणि मग मी ना कुठं वळायला जा, तिथं माती घेऊन लई, मला वाटत पण नाही मी किती माती खाल्ली असेल म्हणून. आणि त्यावेळी गावाला असं मुरुमसुद्धा, दगडंसुद्धा खायची मी. एवढी म्हणजे मला ती माती मिळायची नाही ना, दगडंसुद्धा खायची. आणि भिंतीला माती असायची, त्या पांढऱ्या भिंती सारवलेल्या ना, औऱ्याने दिली नाही ना, त्या भिंती ठुकरून ती माती. माणसाला ना कुठलंही व्यसन चांगलं नसतं. व्यसनच म्हणायचं हे. व्यसनच म्हणायचं. माणसाला कुठलंच व्यसन नाही. एकदा लागलं की लागलं, ते व्यसनच म्हणायचं. जसं दारूचं, तंबाखूचं, मिश्रीचं व्यसन असतं ना, तसं हे पण व्यसन असतं. तलब बिलब काही नसते, हे व्यसनच असतं. लय बेकार हे. कुणाला चहाचं व्यसन असतं, कुणाला म्हणजे असतंच ना, सरबतात काय असं ते असं सांगते मी तुम्हाला.
पण हे मला मातीचं व्यसन लागलं होतं. पण ना आता लई घाण वाटतं. आता माती खात नाही मी. आता मिसरी पण माझी आपोआपच सुटून गेले तुम्हाला सांगते. हां, मला चिडवतात बरेच लोक काही पण म्हणजे मिसरीवरून असं तसं. मी नाही कुणाकडे लक्ष देत. पण खरं सांगते मी तुम्हाला, कुणाचं डोहाळं कशावर तर कुणाचं डोहाळं कशावर करायचं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि कुणीही मला हसू नका. चला बाय बाय सर्वांना. आणि तुम्हाला कशाचे डोहाळे लागले होते बायकांनो ते मला नक्की सांगा. बायांनो माझ्या बरं का, ताई कोण अक्का माव कोण कोण आहेत ना त्यांनी नक्की सांगा तुम्हाला डोहाळे कशाचे लागत होते गरोदरपणामध्ये. नक्की सांगा. आणि एकदम गमतीदार व्हिडिओ आहे हा माझा. चला बाय बाय सगळ्यांना.